सरसगड नावाप्रमाणेच सरस असलेला सरसगड हा गड 1485 मध्ये अहमद निजामशाह यांनी ताब्यात घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाच्या दुरुस्तीसाठी 2000 सोन्याच्या नाण्यांचे मूल्य आकारले. सरसगड हा समुद्र सपाटीपासून 490 मीटर उंचीवर असलेला गिरिदुर्ग आहे. तर मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा आपला ब्लॉग असणार आहे सरसगडचा. तर आपण आता प्रवेशद्वारावर पोहोचलेलो आहे आणि आपले पब्लिक पुढे गेले. आता आपण पण ट्रॅक चालू करायला जाऊया. बघू चला. म्हणजे कधी कुठला फोटो वगैरे नसतील ना, त्याने सावकाश चला, काहीच आहे नाही आपल्याला. पाणी पाऊस वगैरे पडला असेल, ते स्लिपी वगैरे असेल तर पाय वगैरे टाकाल तर एकदम नीट टाका. जेवढा पाय दिसतो तेवढा रिस्की नाही आहे, पण आहे. पण जे असेल ते एकमेकांना सोबत घेऊन चला. कोणाला दम वगैरे लागले तिथे थांबा, हवं तर रेस्ट करा. काही नाही, आपल्याला खूप टाईम आहे आपल्याकडे. आस्ते आपण चलूया, ठीक आहे. त्याच्यानंतर कोणाला काही ताण वगैरे पाणी वगैरे कॅरी केलं नसेल ना, आम्हाला आवाज द्या. बॅक साईडला आलोक आणि ओम असेल तुमच्या साईडला हँडल करायला. फ्रंटला मी आणि मी एकटाच असेल फ्रंटला. माझ्यासोबत जो असेल तर तुम्हाला घेऊन चला, सगळ्यांना घेऊन चला. तुम्हाला कोणाला पण दम वगैरे लागला ना, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. अष्टविनायकांपैकी पाली येथील बल्लाळेश्वर हा एकमेव असा गणेश आहे ज्याचे नाव त्याच्या भक्तांच्या नावाने प्रसिद्ध आहे आणि जो ब्राह्मण धारण केलेला आहे. हे ठिकाण किल्ले सरसगड आणि अंबा नदीच्या मध्ये वसलेले आहे. वसईवरील विजयानंतर चिमाजी अप्पांनी 1739 मध्ये वसईवरून आणलेली पोर्तुगीज घंटा बल्लाळेश्वर मंदिराला दान दिली. चला सर, सांगून पण तर चंद्रदेवाने पण उपस्थिती दाखवलेली आहे आपल्या ट्रॅकमध्ये, बघू शकता. आपल्याला आता पूर्णपणे डोंगर दिसायला लागलाय आणि त्या तिथे 96 कोरी पायऱ्या. भेटू तिथे जाऊन आपण परत. आपला ध्वज पण दिसतोय. ध्वज पण दिसतोय, तो कोपऱ्यात आहे. दिसला. एवढा नव्हता झूम करायचा. तर कठीण पॅचला सुरुवात झालेली आहे. इथून आता बघू शकता कसा जागेवर आहे सर्व. व्ह्यू बघा कसा आहे. तर गाईज बघू शकता आपल्या एक गाडी बघा गौरव मागे काढली तुझी. हे बाई पडशील असती. क्वालिटी क्वालिटी ब्रो क्वालिटी. या बघा इथं आता आपल्याला असं वाटतंय की वेदांगी ताई गिव्हअप करतायत, पण नाही करणार ते. आपल्याला माहिती आहे करू शकतात ते. वेदांगी ताई, हा भाऊ. तर गाईज बघू शकता साप हे बोलताना साप आहे, पण साप नाही, जवळ वाटतं असं वाटतं. कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही काय मोठा असतं. तर हा कठीण पॅच पार केल्यानंतर आपल्याला इथे पुढे लेफ्ट साईडला गुफा लागते. आता आपण गुफाच्या आतमध्ये जाणार आहे आणि बघणार आपण ते काय आहे. जाताना आपल्याला आवाज द्यायला लागेल. काय माहित नाही ते गुफेमध्ये काय असेल काय नाही. हुई पण आहे का आतमध्ये नाही. तर इथं बघू शकता ही गुफा गुप्तचरांसाठी बनवलेली. जिकडचे मावळे वगैरे असतात त्यांना इथे राहायची सोय वगैरेसाठी इथे बघू शकता तुम्ही. काहीच नाही आहे इथं आतमध्ये.
पुन्हा शांत आहे असं. हे बघा इकडे दगड वगैरे आणि इकडे पुढे इथे लिहिलेलं आहे जय हनुमान भंडारआळे. त्या भंडारआळे असे म्हणतात जय श्रीराम. जय श्रीराम. एवढं काय नाही ते प्रॉपर आपली 10-12 माणसं बसू शकतो तिथे. गडाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे गडावर असलेल्या 96 कोरीव पायऱ्या. दोन्ही बाजूने असलेल्या तटबंदी व त्यामधून असलेल्या या 96 कोरीव पायऱ्या सर्वांचेच लक्ष वेधून घेते. मी थकलो नाही. तर सगळी चढली आता फक्त 3 जण राहिले. हा ये काही नाही आहे. तू किंग आहे माहिती आहे मला. माकडा हरकत चढतर सेम सेम एकदम सेम. कोपऱ्याने नको येऊ बाजूशे. जय शिवराय. 96 पायऱ्या कंप्लीट झालेल्या आहेत आणि आपण आता पोचलोय मुख्य प्रमुख द्वाराजवळ. तर प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर असा हा पॅच वरतून बघायला भेटतो. बघू शकता चांगला दिसतंय. आणि राईट साईडनं रस्ता आहे. चला पुढे टाकतो का. तर गाईज यावेळी मला वैताग दिले नुसता फोटो काढ बोलताना मला ब्लॉग पण बनवून देत नाही. बघा आता आमचा जरासा एक ब्रेक घेतला आम्ही छोटासा. ब्रेक नाही आता डायरेक्ट फोटो काढायला यार घेतला होता ना एक छोटा ब्रेक. तुझा काय विषय ट्रॉमाचा. काय ना त्याने गिव्ह केलंय. काय फोबिया. फोबिया. आता तुला वाटत नाही काय बाई काय प्रकार. तर मित्रांनो आपल्याला दादा भेटलेत. यांनी आपल्याला ड्रोन शॉट देणार आहेत. म्हणजे तर दादा तुम्ही कुठून आले. सांगली. म्हणजे तुम्ही काय करता असं ड्रोनचं. मी प्री वेडिंग शूटआउट घेतो. नाव काय तुमचं दादा. वैभव अशोक चव्हाण. तर दादा शूट देणार आपल्याला. बघूया चला अजून आपली व्हिडिओ भारी होईल. दादा धन्यवाद का. ओके खूप खूप धन्यवाद. हे आमचे TBS वाले. तर गाईज थोडंच पुढं आल्यावर आपल्याला पाण्याचं टाकं दिसतंय आणि खूप खोल आहे वाटतं हे टाकं. बाकी पाणी तर म्हणजे आता शुद्ध दिसतंय. बाकी काही नाही. आपली पोरं पुढे गेली. सरसगडावर 1 तलाव व 5 पाण्याचे टाकी आहेत. तसेच सरसगड हा सुधागडाचा जुळा म्हणूनही ओळखला जातो. तसेच गडावरील तटबंद्या अजूनही शाबूत आहेत. सरसगडाची देखभाल 1948 सालापर्यंत भोर संस्थानाकडे होती. त्यानंतर संस्थाने खालसा झाल्यावर सरसगडाची मालकी इतर गडांप्रमाणे सरकारकडे गेली. बघू शकता जर तुम्हाला संपर्क काही इमर्जन्सीसाठी पाहिजे असेल तर इथे दिलेला आहे. बाकी मॅप पण आहे पूर्ण कसा आहे ते बघा पॉज करून. पुढे आल्यावर अजून एक पाण्याचा टाका लागला आपल्याला. हा इथं भरपूर मोठा आहे टाका. पाय जपून टाका रे चकपाक. हा ना रे दिसलं का मासे. मासे खोल नाहीये पण मला असं वाटतं. नाही एवढं ना जमीन दिसते खाली. तर गाईज बघू शकता आपण चालू चोर दरवाजामध्ये आता. ते एक भीती आहे का इथून आता काही दिसला नाही पाहिजे बस एवढंच आहे. अरे भाई इथे तर अजून काम तसंच आहे. स्तंभ वगैरे बघा तो कसं आहे मधील सपोर्टसाठी. चला आतमध्ये जाऊन बघू आपण. हे धान्य कोटर आहे का.
ना कशी आहे प्रॉपर ना एकदम असं डिटेलिंग. बाई 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 आता केला नसं तेव्हा हा ना. हे आता कोण करणार आहे का? 7 वन काळ म्हणजे झालं काय ते, तेव्हा कोरीव कामच होतं ना. कसा प्रॉपर शेप आहे बघ ना. आपण जो किल्ला आता फिरत आहोत सरसगड, जो पाली गावामध्ये आहे सुधागड जिल्ह्यात, तर पहिला आपण तिथे बघितलं एक खोलीसारखा भाग आहे, त्याला शस्त्रागार म्हणतात. तिथे जे पुरातन काळामध्ये जे शस्त्र होते म्हणजे तलवारी ढाली जे काय असेल ते सगळं तिथे ठेवलं जात होतं. त्याच्यानंतर हे आहे महाल टाईपमध्ये, म्हणजे जे राणी लोक वगैरे राहायचे पहिले त्यांच्यासाठी हे होतं. तर गाईज ही आहे आंबा नदी आणि आंबा नदीच्या त्या साईडला आहे सुधागड. पाहू शकता. नेक्स्ट टाइम आपण कधीतरी बघूया, येऊ सुधागडला पण. हा ओंड असेल भरपूर. नाही ना पाणी आरपार दिसतंय काय? वरच्यावर टाकीन आले. हे भरपूर उंच आहे ना. स्विमिंग पूल असेल तो. तर गाईज आपण आहे आता महादरवाजाजवळ आणि ती मगाशी आपण जी चोरवाट बघितली ना, ती चोरवाट या महादरवाजाला भेटते. बघू शकता कसा व्ह्यू आहे ते. बघा इथून ही चोरवाट तशी तिथून तिथे भेटते त्या साईडला, समजलं का? असं आहे. जाऊ का अजून वरती? चल चालत जाऊ का वरती तशी? ड्रोन शॉट. इथे डोलो बा. सरसगडाच्या माथ्यावर असलेल्या केदारेश्वराचे दर्शन घेऊन आपल्या टी-बेस ट्रेकर्सचा पुढच्या गड किल्ल्यांचा प्रवास सुखरूप हो हीच प्रार्थना केली. तर गाईज आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे. आता मुख्य प्रमुख द्वारापर्यंत जाऊ आपण, कारण की तिथं पाण्याच्या टाक्या आहेत ना, तिथून आपण पाणी घेऊ, मॅगी बनवू आणि यांना कोराचा पण ठेवायचा आहे. तर मग बघूया कोराचा ठेवताना का मॅगी बनवताना त्या. चला भेटू पुढे. ह्यानी काय बनवलेलं नाहीये, तू ह्याचा का ब्लॉग घेतोयस? मग कोणी बनवले? मी बनवली आहे चहा. मग तू मला बोलवायचं होतं ना, त्याने मला बोलवलं. तो तिथे फक्त गॅस चालू करायला बसलाय. बस तू. कारण की पाणी जास्त थंड आहे पाणी. पाणी कमी घाला. सई तुझा चहा माहितीये मला, तू नको शिकू मला चहा. घरी गेले का कधी काम असं? खूप करते मी घरी काम, मला सांग जरा. वेदिका ताई करत नाही का? आईला किती खोटं. मी सगळं करते, मी जेवणापासून सगळं करते. आता तुमच्या आईला दाखवायला लागेल व्हिडिओ. माकड सर दिसत की नाही. कमी घे रे जरा, पकडायला काय बनवलं तुला पण पाहिजे ना. कमी करे आलो सगळं बाहेर येईल ते. मिळणार नाही तुला. चम्मच ढवळत बसायला लागेल तिथे सारखं, तरच ते आतमध्ये राहील. थोडी मोकळी दिली तुला मी. वैष्णवी पाणी जाम टाकलं. पाणी केवढी मॅगी बघ केवढी आहे. बाई मॅगी झाली. काय प्रकार. अरे मॅगी शिजली. वाजता येते इथपर्यंत चांगला. केलाच नाही तो, एकच पॅकेट गेलेला आहे. नाही मला वाटलं की पॉकेट संपलं आणि मसाल्याची पॉकेट बाकी. या फ्रेम मध्ये 4 जण कसे आहेत बघ. एक खाणारा, एक वाढणारा, एक फोटो काढणारा आणि एक बघणारा. तर गाईज आपण आता परत ते 96 पायऱ्यांपर्यंत पोहोचलेलो आहे. आता मोस्ट म्हणजे जास्तीत जास्त 1 तासाचा रस्ता आहे अजून. तिथून आम्हाला ना बल्लाळेश्वराचं दर्शन पण करायचं आहे, म्हणजे पालीमध्येच आहे ना आम्ही आता. चला बघूया पुढे. तर काय दर्शन घेतलं आपण आणि आता आपला ब्लॉग आहे तो इथे एंड करूया. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आपण कुठे जाणार आहे. चला थँक्स फॉर वॉचिंग.